अनिशा खैरून तैमूर शेख, कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालय, वडवळ नागनाथ. बघा, जेव्हा आपण विज्ञानसारखा एखादा विषय प्रत्यक्ष अनुभवातून मुलांना शिकवतो, म्हणजे प्रयोग घेऊन एखाद्या गोष्टीचं प्रात्यक्षिक मुलांना दाखवतो, तेव्हा ती संकल्पना मुलांना अधिक चांगल्या प्रकारे कळते, कायम स्वरूपी लक्षात राहते. आणि त्याचसाठी आम्ही आज आमच्या विद्यालयामध्ये विज्ञानच्या प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं आहे. सादर करीत आहोत इयत्ता 8वीची प्रात्यक्षिका. नमस्कार, माझे नाव आदर्श. नमस्कार, माझे नाव वेदांत. माझे नाव साद. माझे नाव अंश. माझे नाव मानव. आमच्या प्रयोगाचे नाव आहे बल व दाब. आमच्या प्रयोगाचे साहित्य आहे लोखंडी फुलपट्टी आणि एक पाऊच. चला तर मग प्रयोग करून पाहूया. कंपासने क्षेत्रफळ कमी घेतल्याने पट्टी जास्त वागते आणि कंपासने क्षेत्रफळ जास्त घेतल्याने फुलपट्टी कमी वागते. या प्रयोगावरून असे सिद्ध होते की जेवढे क्षेत्रफळ कमी तेवढा दाब जास्त आणि जेवढे क्षेत्रफळ जास्त तेवढा दाब कमी. नमस्कार, माझे नाव वाघमारे वैभव. नमस्कार, माझे नाव सूर्यवंशी अभिजित. नमस्कार, माझे नाव मोहम्मद जुबेर. नमस्कार, माझे नाव सूर्यवंशी सार्थक. आम्ही आज आपल्या समोर द्रवाचे दाब हा प्रयोग सादर करणार आहोत. आमच्या प्रयोगाचे साहित्य प्लास्टिकचे बॉटल नाही फुगाटे आहे. आता प्रयोग करून पाहू. आम्ही एक बॉटल घेतली व त्यास छिद्र पाडून एक नळी लावली, त्यास फुगा बांधला. आता काय होते ते पाहू. आम्ही बॉटलीमध्ये थोडे थोडे पाणी ओतत आहोत. बॉटलमध्ये जसजसे पाणी टाकले तसतसे फुगा फुगला. यावरून असे सिद्ध होते की पाण्याचा दाब बाटलीच्या सर्वत्र बाजूस पडतो. नमस्कार, माझे नाव स्वामी श्रावणी आहे. नमस्कार, माझे नाव करुणा केशवचंद्र पाटले आहे. नमस्कार, माझे नाव कुलकर्णी हर्षदा बालाजी आहे. नमस्कार, माझे नाव स्थिती रमेश खडके आहे. नमस्कार, माझे नाव प्रीती सिद्धेश्वर बेरके आहे. आमच्या प्रयोगाचे नाव द्रवाचा दाब व पातळी आहे. आमच्या प्रयोगाचे साहित्य एक प्लास्टिकची बॉटल, यात पाणी भरून घ्यायचं आणि एक काटा पिन आहे. यामध्ये आपण पाणी भरून घेतलेले आहे. येथे पहिल्यांदा एक छिद्र पाडायचे आहे, त्याला आपण ए हे नाव देऊ आणि त्याच्या बरोबर खाली दुसरे छिद्र पाडायचे आहे, त्याला आपण बी हे नाव देऊ आणि नंतर त्याच्या बरोबर खाली तिसरे छिद्र पाडायचे आहे, त्याला आपण सी हे नाव देऊ. 3 छिद्रे पाडूयात आपण. ए या छिद्रातून पाणी बाटलीच्या जवळ पडेल, कारण ए या छिद्रावर पाण्याचा दाब थोडा आहे. तर बी या छिद्रावर ए च्या तुलनेने पाण्याचा दाब जास्त आहे, म्हणून ए च्या तुलनेने पाण्याचा दाब जास्त पडेल. सी या छिद्रावरून पाणी जास्त दूर पडेल. एखाद्या बाटलीच्या 2 छिद्रांमधून धारा बाटलीच्या समांतरावर पडतात, त्यावरून द्रव्याला दाब आहे हे समजते. द्रव्याचा दाब व पातळी हा प्रयोगावर सिद्ध होते की द्रवाला दाब आहे व तो त्या पातळीवर वेगवेगळा. नमस्कार, माझे नाव शेख अली रियाज आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आर्किमिडीची तत्वे आहे. पुढचे साहित्य माझी मैत्री श्रावणी हिने सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव श्रावणी नारायण उल्ले. साहित्य सांगणार आहे गिलास, पाणी आणि दगड. माझे नाव शेख निहाय नुस. मी या प्रयोगाची कृती करणार आहे. तर एक ग्लास घेतलो, यात काटोकाट पाणी भरलं. ही एक दगड घेतली, ही दगड ग्लासमध्ये टाकलं. तर या प्रयोगातून सिद्ध होते की एखादी वस्तू द्राव्यामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास हे बल त्या वस्तूने बाजूस चाललेल्या द्राव्याच्या वजना इतके असते. नमस्कार, माझे नाव गोरे आदित्य. नमस्कार, माझे नाव जाधव राहुल. नमस्कार, माझे नाव वाघमारे अशोभा. नमस्कार, माझे नाव नंदा गवळे कपले. नमस्कार, माझे नाव हक्के सार्थक. आज आपण असंपर्क बल पाहणार आहोत. आमच्या प्रयोगाचे साहित्य आहे पेन व कागदाचे तुकडे. चला तर मग प्रयोग करूया.
कपडे पेनला चिटकलेले दिसतात. यावर असा निष्कर्ष निघतो की वस्तूमध्ये संपर्क नसला तरीही बल प्रयुक्त झाले यास असंपर्क बल असे म्हणतात. नमस्कार, माझे नाव संकाय अंजली. आम्ही 8वी वर्गात शिकतो. आम्ही संतुलित व असंतुलित बल हा प्रयोग तुमच्या समोर सादर करणार आहोत. नमस्कार, माझे नाव बेटे तन्वी संतोष. नमस्कार, माझे नाव अनुष्का लक्ष्मण भेटे. नमस्कार, माझे नाव मिरकले रिद्धी किशोर. नमस्कार, माझे नाव अनुष्का बालाजी गुडणे. चला तर मग प्रयोग करून पाहू. साहित्य: दोरी. हा आहे अ गट व हा आहे ब गट. अ व ब या दोन्ही गटांनी सारखे बल लावल्यास रस्सी स्थिर राहील. याला संतुलित बल म्हणतात. अ गटाकडे किंवा ब गटाकडे दोरी एकाच दिशेला जास्त बल प्रयुक्त झाल्यावर दोरी एका दिशेला खेचली जाईल. यालाच असंतुलित बल असे म्हणतात. यावरून असा निष्कर्ष निघतो की दोन्ही बाजूने जर समान बल लावले असता तर दोरी स्थिर राहील व एका बाजूने जास्त व दुसऱ्या बाजूने कमी बल लावले असता ज्या बाजूने जास्त बल लावले आहे त्या बाजूने दोरी खेचली जाईल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अवनी शिवलिंग कुंभार आहे. नमस्कार, माझे नाव प्रिया किरण बेरपुडे आहे. माझे नाव गायत्री गंगाधर मुखी आहे. नमस्कार, माझे नाव शेख मालिक बेरपुडे आहे. आमच्या प्रयोगाचे नाव धातूचे भौतिक गुणधर्म आहे. आमच्या प्रयोगाचे साहित्य खिळा व कोळसा. यावरून असा निष्कर्ष निघतो की खिळ्यावर ठोकल्यावर काहीही परिणाम जाणवला नाही. त्यामुळे खिळा हा लोखंडापासून बनलेला आहे व त्यामध्ये कठीणपणा हा गुणधर्म आहे. यावरून असे निष्कर्ष होते की कोळशाचे सहज तुकडे पडतात. यावरून असे सिद्ध होते की कोळसा धातूपासून बनलेला आहे. यामधील गुणधर्म ठिसूळपणा हा आहे.